वाचन वाटा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारीच असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर हरेश शेळके तुम्हा सर्वांचं मॉडर्न इंडियन लँग्वेजेस आधुनिक भारतीय भाषा मराठी या विषयाच्या लेक्चर्समध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाठीमागच्या लेक्चरला आधुनिक भारतीय भाषा मराठी या अभ्यासक्रमातील घटक क्रमांक 1 भाषिक संज्ञापन कौशल्य या विषयातील भाषा या विषयाची सविस्तर चर्चा केली, ओळख करून घेतली आणि मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य या घटकातील जो आपला पहिला घटक होता भाषा जीवन व्यवहार त्या घटकाची सविस्तर ओळख करून घेतली. आज आपण ज्या घटकाची ओळख करून घेणार आहोत त्या घटकाचं नाव आहे लोकशाहीतील जीवन व्यवहार आणि प्रसार माध्यमे. खरं तर हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की मराठी साहित्याबरोबर आजच्या विद्यार्थ्याला एकूण समाजातील जी विविध महत्वाच्या संस्था आहेत, महत्वाच्या जीवन व्यवहाराची जी माध्यमं आहेत, प्रसार माध्यम असतील, समाज माध्यम असतील, तर अशा विविध माध्यमांची ओळख व्हावी. आणि आपला जो लोकशाही प्रधान असा देश आहे त्या लोकशाही प्रधान अशा देशातील जीवन व्यवहार आणि प्रसार माध्यमांचं नातं नेमकं कसं आहे या सर्वांची ओळख व्हावी या उद्देशाने हा घटक अभ्यासक्रमामध्ये आहे. खरं तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे प्रमाण इतके जलद झाले आहे की त्याची बरोबरी इतर कशाशीच करता येत नाही. ही आहे आजच्या लोकशाहीतील प्रसार माध्यमांची ताकद. तर काय आहे लोकशाहीतील जीवन व्यवहार आणि प्रसार माध्यमे हा भाग पाहत असताना या जगात प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा संदर्भ प्रत्येक देशातील संविधानात आढळतो. या संविधानात काही कलम असे आहेत त्यामुळे प्रत्येक पत्रकार आपले कार्य सुव्यवस्थितपणे करू शकतो. प्रसार माध्यमांतील लोकांना जे स्वातंत्र्य मिळते त्यावरून त्या देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य ठरते. आज भारतातील प्रसार माध्यमे लोकशाहीत अपेक्षित असलेले स्वातंत्र्य उपभोगत आहेत आणि हे आपण सर्वजण पाहत आहोतच. भारतात वृत्तपत्राची सुरुवात मुख्यत्वे करून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलूम व अत्याचारापासून बचावासाठी झाली. सर्वप्रथम प्रसार माध्यमातील पत्रकाराच्या लेखणीचे अस्त्र म्हणून इंग्रजांना विरोध दर्शवण्यासाठी 19 जानेवारी 1780 मध्ये जेम्स हिकी यांनी बेंगॉल गॅजेट नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. 1789 मध्ये बॉम्बेमध्ये बॉम्बे हेरॉल्ड नावाच्या वृत्तपत्राची सुरुवात झाली. ही आपल्याकडच्या वर्तमानपत्रांची झालेली सुरुवात. खरं तर आपण हे बारकाईने हा घटक पाहण्यापाठीमागचा उद्देशच हा आहे की नेमकं प्रसार माध्यमांची सुरुवात कशी झाली आणि नंतर लोकशाहीतील आज त्याच्या जीवन व्यवहाराचं स्वरूप नेमकं काय आहे हे आपण आता पाहत आहोत. वृत्तपत्रावरती नियंत्रण ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात लॉर्ड वेलस्ली याने सन 1799 मध्ये प्रेस रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे प्रेस नियंत्रण अधिनियम लागू केला. या अधिनियमामुळे वृत्तपत्रात संपादक, मुद्रक आणि मालकाचे नाव यांचा स्पष्टपणे उल्लेख करणे असे बंधनकारक करण्यात आले. 18 जून 1857 मध्ये इंग्रज सरकारने गेगिग ऍक्टची सुरुवात केली. इसवी सन 1878च्या अधिनियमाद्वारे वृत्तपत्रावर कठोर निर्बंध लादण्यात आले. मॅजिस्ट्रेटला व्हर्नॅक्युलर ऍक्टमुळे सर्वाधिकार मिळाले. प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रासाठी हा अधिनियम लागू करण्यात आला. व्हर्नॅक्युलर ऍक्टमुळे वृत्तपत्रासंबंधीचे सर्व अधिकार मॅजिस्ट्रेटकडे असल्यामुळे मॅजिस्ट्रेटचा निर्णय हा अंतिम निर्णय असे त्याच्या विरोधात कोणतीही अपील करण्याची परवानगी नसे. परंतु हा नियम इंग्रजी वृत्तपत्रांना लागू करण्यात आलेला नव्हता. लॉर्ड हेस्टिंग याच्या विरोधात लॉर्ड एडम्स यांनी सन 1823 मध्ये नियम केले. यानुसार परवाना नसताना प्रकाशन केल्यास 400 रुपये दंड व नियमाचे उल्लंघन केल्यास मॅजिस्ट्रेट मुद्रणालय जप्त करीत असे. कोणाचेही परवानगी जप्त करण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेटला होता. त्या अधिकारामुळेच राजाराम मोहन रॉय यांचे मिरात उल अखबार हे वृत्तपत्र बंद पडलेलं आपल्याला दिसून येतं. सन 1835 साली गव्हर्नर जनरल चार्ल्स मेटकाफ यांनी 1823 चे नियम रद्दबातल ठरवून भारतीय भाषेतील वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिलं. सन 1857 मध्ये भारतीय भाषेतील वृत्तपत्रांवर पुन्हा एकदा
गदरच्या कारणामुळे निर्बंध घालण्यात आले. वृत्तपत्राच्या प्रकाशनापूर्वी सरकारकडून परवानगी घेणे बंधनकारक होते. वृत्तपत्राने वृत्तपत्राच्या प्रकाशनापूर्वी प्रत्येक मुद्रित सामग्री, प्रकाशन आणि मुद्रण संस्थेचे नाव देणे बंधनकारक आहे. याच नियमानुसार पुस्तक प्रकाशनापूर्वी 1 महिना अगोदर पुस्तक सरकारकडे द्यावे लागत. 1870च्या अधिनियमद्वारा भारतीय दंडसंहिता कलम 124A द्वारे राजद्रोहात्मक सामग्री प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीला आजीवन कारावास शिक्षा करण्यात येत असे. या सर्व अधिनियमाद्वारे सरकारने वृत्तपत्रीय कायद्यात कठोर निर्बंध आणले. त्यामुळे मॅजिस्ट्रेटला सर्वाधिक अधिकार प्राप्त झाले. लॉर्ड कर्झनने वृत्तपत्र कायद्यात बदल घडवून त्यातील अधिनियम अधिक कडक करण्यात आले. मॅजिस्ट्रेटला सर्वतोपरी अधिकार म्हणजे एखाद्या वृत्तपत्रात आपत्तीजनक मजकूर छापून आल्यास किंवा सरकार विरोधात बातमी आल्यास वृत्तपत्राची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार देण्यात आला. पुढील काळात भारतीय रक्षा विनिमय कायदा सन 1994 मध्ये अंमलात आला. त्यामुळे भारतातील वृत्तपत्रावरती कडक नियंत्रण ठेवण्यात आले. त्याचेच रूपांतर 1931 साली भारतीय प्रेस अधिनियम व त्या पुढील काळात 1935 मध्ये पूर्ण स्वरूपात त्याचे रूपांतर करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 26 जून 1975 साली आणीबाणी लागू केल्यानंतर वृत्तपत्रावरती कठोर निर्बंध लागू केले. आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 1975 मध्ये नवा प्रेस अधिनियम अंमलात आला. तर ही होती लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसार माध्यमे या घटकाची ओळख. म्हणजे कसं आपली लोकशाही मध्ये एकूणच प्रसार माध्यमांचं स्वरूप कसं पद्धतीने पुढे पुढे विकसित होत गेलेलं आहे. म्हणजे आपण बघितलं स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील सुद्धा वृत्तपत्रांची स्थिती कशी होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाही प्रधान देशामध्ये प्रसार माध्यमांची स्थिती कशी बदलत गेली, त्याचं कायद्याचं स्वरूप कसं बदलत गेलं आणि एकूणच तत्कालीन परिस्थिती कशी होती, निर्णय कोणते कोणते घेतले गेले, कसे घेतले गेले याची थोडक्यात आपण ओळख बघितली. आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत भारतीय राज्यघटना आणि प्रसार माध्यमे यांचं नेमकं नातं कसं राहिलेलं आहे. तर भारतीय राज्यघटना आणि प्रसार माध्यमे हे भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून गणले जातात. 21वे शतक हे माहिती तंत्रज्ञान व प्रसार माध्यमांचे युग म्हणून ओळखले जाते. प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रसार माध्यमे आपले प्रभुत्व प्रस्थापित करीत आहेत. प्रसार माध्यमांमुळे जगातील प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकास कळते. सध्याच्या दैनंदिन जीवनात प्रसार माध्यमांना अनन्यसाधारण असे महत्व आलेले आहे. त्याचप्रमाणे आजच्या घडीला प्रसार माध्यमांकडून लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करताना ही महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे वाटणे देखील अत्यंत महत्वाचे ठरते. भारतीय राज्यघटनेत प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल, त्याच्या अधिकाराबद्दलचा उल्लेख आढळतो. यावरून आपणास प्रसार व प्रसिद्धी माध्यमांचे अनन्यसाधारण महत्व व त्याची सामाजिक जबाबदारी लक्षात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीच्या अध्यक्षतेखाली 26 नोव्हेंबर 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीच्या अध्यक्षतेखाली 26 नोव्हेंबर 1949 मध्ये पूर्णत्वास आली. तर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनले. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असं म्हणतात. मूलभूत हक्कांचा भंग होईल असे कायदे शासनास करता येत नाहीत. भारतीय संविधानाने नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिले. ते पुढील प्रमाणे: समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क, असे आपल्याला एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क मिळालेले आहेत. राज्यघटनेत स्वतंत्र असा प्रेस किंवा प्रसिद्धी माध्यमांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. परंतु भाग 3 अनुच्छेद 19 मध्ये दिलेल्या स्वातंत्र्याच्या अधिकाराला प्रसार माध्यमांची स्वतंत्रता मानली जाते. या अनुच्छेदानुसार प्रत्येक नागरिकास भाषण व अभिव्यक्तीचा अधिकार आहे. भारतीय नागरिकांना विचार करण्याचे व आपले विचार विविध माध्यमांतून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु या अनुच्छेदात प्रसार माध्यमांचा उल्लेख नसला तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच प्रसार स्वातंत्र्य मानले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बोलण्याचा अधिकार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच प्रसार माध्यम स्वातंत्र्याचा अधिकार जोडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार अन्य मौलिक अधिकारानुसार प्रेस स्वातंत्र्य हा एक मौलिक अधिकार आहे.
आता प्रसार माध्यमांची स्वतंत्रता हा भाग आपण बघणार आहोत की काय आहे प्रसार माध्यमांची स्वतंत्रता. त्याच्यामध्ये आपण विविध भाग समजावून घेणार आहोत की प्रसार माध्यमांची स्वतंत्रता काय आहे. तर त्याच्यामध्ये 1. बातम्यांचे मुद्रण व प्रकाशन. 2. वैचारिक मतांचे व विचारांचे मुद्रण व प्रकाशन. 3. सार्वजनिक व सामाजिक मुद्द्यांवर सार्वजनिक ठिकाणी चर्चा व संवाद. 4. एखाद्या माध्यमाद्वारे जनहितार्थ सूचना व तथ्य एकत्रीकरण करणे. 5. सरकारी विभाग, शासनाचे उपक्रम, सरकारी प्राधिकरण, लोकसेवकांची कार्यशैलीची समीक्षा करणे तसेच त्याची निंदा करणे. 6. प्रकाशन व प्रसारण संबंधित अधिकार. आयात, कोणती बातमी प्रकाशित व प्रसारित करण्याचा अधिकार स्वतः प्रसार माध्यमांकडे आहे. 7. प्रसार माध्यमाचे मूल्य अथवा शुल्क निर्धारित असले पाहिजे. सरकारच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रसार माध्यमांनी आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. 8. एखादा कर प्रसार माध्यमांवरती पडत असेल तर त्यापासून मुक्ती. आणि 9. जाहिरात प्रकाशित करण्याचे संपूर्ण अधिकार प्रसार माध्यमांकडे आहेत. यात सरकारी जाहिरातीचा समावेश आहे. प्रसार माध्यमांना जाहिरातीचा समावेश आहे. प्रसार माध्यमांना जाहिरात अथवा प्रसारण व नकार देण्याचा सुद्धा अधिकार आहे. आता आपण पुढे जाऊयात. त्याच्यामध्ये आहे प्रसार माध्यमे आणि संसदीय विशेष अधिकार. हा भाग नेमका काय आहे तो आपण समजून घेऊयात. आदर्श आणि मजबूत लोकशाही करता जागृत जनता आणि जनमत असणं आवश्यक आहे. प्रसार माध्यमाचे महत्वाचे कार्य म्हणजे जनतेला जागृत करणे व जनमत तयार करणे होय. संसदीय कामकाजाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे प्रसार माध्यमांचं कार्य प्रसार माध्यमे अतिशय जबाबदारीने करत असतात. संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे व त्यातील सदस्य आणि विविध समित्या यांना मुक्तपणे बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. संविधानातील अनुच्छेद 105 नुसार संसदेमध्ये वाक स्वातंत्र्य, संसदेतील कोणत्याही सदस्याद्वारे एखाद्या विषयावर स्वतंत्रपणे आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. भारतातील प्रसार माध्यमांमुळे संसदेचे कामकाज, कार्यवाही, कोर्टाची कार्यवाही निर्भीडपणे प्रकाशित आणि प्रशासनाचे अनेक कायदे तयार होण्यास मदत झालेली आहे. त्यात फेरबदल देखील करण्यात आलेले आहेत. आता पुढे आपण बघूयात प्रसार माध्यमे आणि न्यायालय. भारतीय न्यायव्यवस्थेची संविधानानुसार एक स्वतंत्र व स्वायत्त प्रणाली आहे. त्याचप्रमाणे न्यायालय व प्रसार माध्यमांचा जवळचा संबंध आहे. न्यायालयाचे वार्तांकन करण्याअगोदर त्याचे वार्तांकन खूप काळजीपूर्वक जबाबदारीने करावे लागते, कारण थोडीशी चूक देखील न्यायालयाचा अवमान ठरू शकते. न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून 1971 मध्ये नवा अधिनियम लागू करण्यात आला. त्यास न्यायालयाचा अवमान अधिनियम 1971 असे संबोधले जाते. या अधिनियमानुसार खालील कृत्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. त्याच्यामध्ये 1. न्यायालयाचा अथवा माननीय न्यायाधीशाची निंदा करणे. 2. न्यायालयावर पक्षपातीचा आरोप करणे. 3. न्यायालय अथवा न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करणे. 4. न्यायालयीन प्रशासनात हस्तक्षेप किंवा न्यायालयीन कामकाजात अडथळा किंवा विरोध करणे. 5. दिवाणी किंवा सिव्हिल न्यायालय अवमान. 6. फौजदारी किंवा उपरोधिक अवमान. वरील सर्व कृत्ये करणे म्हणजे न्यायालयीन अवमान करणे होय. प्रसार माध्यमातील एखाद्या व्यक्तीने न्यायालयीन आदेशाचे, निर्णयाचे विश्लेषण करत असेल तर त्याचा अवमान होण्याची शक्यता असते. न्यायालयांचा उपरोधिक अवमान हा गंभीर स्वरूपाचा अपराध मानला जातो. आता प्रसार माध्यमे आणि इतर कायदे. भारतीय तार अधिनियम 1885, अब्रू नुकसान, भारतीय सरकारी रहस्य अधिनियम 1923, वृत्तपत्र नियतकालिके नोंदणी पुस्तक पंजीकरण, प्रेस पुस्तक पंजीकरण अधिनियम 1867, श्रमजीवी पत्रकार अधिनियम 1955, पुरस्कार प्रतियोगिता अधिनियम 1955, श्रमजीवी पत्रकार गैरप्रकार कमी अधिनियम 1955, कॉपीराइट ऍक्ट 1957, प्रसार भारती संबंधित अधिनियम, संसद कार्यवाही प्रशासन व संरचना विधेयक 1977 आणि माहितीचा अधिकार 1996 इत्यादी इतर माध्यमांसंबंधित कायदे आहेत. आता प्रसार माध्यमांची तत्वे नेमकी काय आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला आहे राष्ट्रहित, समाज, आपल्या लेखणीचा उपयोग सदैव मानव हितासाठी करणे. 2. माध्यमातील लिखाण हे तथ्यावर आधारित तसेच पुराव्यानिशी असावे. 3. पत्रकारांनी राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक आधारावर
मानव जातीतील भेद करू नयेत. वैयक्तिक स्वार्थासाठी पत्रकारितेचा वापर करू नये. व्यक्तिगत जीवनातील निराधार गोष्टी प्रकाशित करू नयेत. निपक्षता आणि आत्मसन्मान पत्रकाराचा प्राथमिक गुण असला पाहिजे. अशा पद्धतीने काही प्रसार माध्यमांची तत्वे आहेत, जी तत्वे प्रसार माध्यमांतील पत्रकार, संपादक हे सर्व त्याची जपवणूक करत असतात. अतिशय जबाबदारीने ते त्यांचं काम करत असतात. आणि म्हणून आपण पाहतो की लोकशाहीतील जीवन व्यवहार आणि प्रसार माध्यमे ही आपल्याकडे ज्या स्वतंत्रपणे वावरत असतात, ज्या स्वतंत्रपणे आपल्या भूमिका प्रगट करत असतात, आपल्यासमोर त्यांचे विचार मांडत असतात. आपण सुद्धा वेगवेगळ्या माध्यमांतून आपले विचार, आपली भूमिका, आपल्याला जे वाटतं बोलावंसं ते बोलत असतो. त्याच्या पाठीमागे आपल्या लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमांना असलेली स्वतंत्रता, एकूण आपल्याला असलेली स्वतंत्रता याचा खूप मोठा वाटा आहे. म्हणूनच भारताला जगाच्या पाठीवरती लोकशाही प्रधान देश म्हणून ओळखलं जातं. आणि भारतातील लोकशाहीने जे सर्वसामान्यांना दिलेलं जे स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याचं सगळीकडे कौतुक झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून अशा पद्धतीने आपण लोकशाहीतील जीवन व्यवहार आणि प्रसार माध्यमे हा घटक या ठिकाणी पाहिलेला आहे. आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. उर्वरित भाग पुढील लेक्चरला पाहूयात. धन्यवाद.